तर नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं परत स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपला ब्लॉग आहे युनिक बॉईजचा शो आहे. आज आपल्या एंगेजमेंट वाजवायला जायची आपल्याला डोंबिवलीला. तर आता मी इथं ओमीच्या रिक्षातूनच ब्लॉग चालू केला. आज आपला हा बघा, इथं ओमी आहे, इथं आदित्य आहे. आदी चल घे सामान भरायला. कीबोर्ड वाजवणार आहे आज. कीबोर्ड मध्ये किती कीज असतात ते? क्या बात आहे. स्टार्टिंगच इथून आहे, तसं स्टार्टिंग हेच असते, पण जाऊ दे. आता 3चा टाइम होता इथं पोहोचायचा. मी 2:50ला इथं येऊन टच आहे. हा भाई पहिल्यांदा 3ला आलाय आणि इथं कोणच नाही. ते 2 जण आहेत, साहिल आणि गणे, ते डायरेक्ट येणार तिथून कामावरतून. इथं पण काय ते 3-4 जण येणार होते, पण अजून इथं कोणच नाही आले. एकदम शॉर्टेड ड्रमर होता, तरी आम्ही ड्रमर बोलवलाय. हे बघ, आज एक ड्रमर आहे. प्रॅक्टिस चालू आहे. बाबा ऐकर काकाला, ऐकर या काकाला. इकडे 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 त्या दादाला नाही, इकडे इकडे ऐकर आहे. उमा दे, उमा दे, उमा दे, उमा. बाबू ती काठी फेकून मारायच्या डोक्यात. तर चला आता पोरं वगैरे आले तर सामान वगैरे भरू, बघू पुढं कसं काय ते. तर भावानं आता सामान कोणतं येत नाही, शेवटी आम्हीच घेतलंय भरायला. हे बघा इथं ड्रम आहे, हा रिक्षात सगळं सामान लावतंय. आधी सगळं गाड्यातून सामान काढायला घेतलं इथं. बघा व्हाईट कलरचे बेस घेतले ना, आता हात शॉर्ट आहे. गणपती वगैरे मध्ये लागून आहे ना, तो गुलाल असं चिटकून राहतो ना पावसा वगैरे. ते व्हाईट कलरचे बेस आता रेनबो झालेत थोडे थोडे. दर आहे तर भावना अजून कोण आलं नाहीये. आपण इथं सामान वगैरे भरून मगाचपासून थांबलोय आम्ही. तिघांनीच सामान भरलंय. 1 2 आणि तो तिकडं 3. हा बघा आला. अजून कोणी आलं नाही तर वैतागलो आम्ही तिघ. आधी काय यार, कधी येते टीम? आता मागच्या टायमिंग दिले वाजवायचा. बघू कधी येतं. अक्षय डायरेक्ट येणार आहे. अक्षा डायरेक्ट ना ना अक्षा. हा ठीक आहे ना, अक्षाचा बसून अक्षा बघा तू बघ. आता मी अक्षाला पर्सनली जाऊन तिकडे बोलेल की भाई तू ब्लॉग बघ म्हणून. बोलले मी थोडी कट नको करू. कशाला क्लिप नको कट करू, काय संबंधच नाही. तू बोललाच नाही. बोललो अरे तू बोलायच नाही. बघ त्यात पाहिजे, काय संबंध, तू बोललाच नाही. पाहिजे तू कट काय बोल, काय बघू तिथं दिसतंय बाबा की त्यात काय बोललेलाच नाहीये तू. बोललोय मी भाई, बोललोय. तू काट्या कशाला पण आतापासूनच शोधते. छोटे मोठे घाटे याला काय होतंय? ए काय तुझं? हा ए काय आधी फोन केलेला का त्याला? काय आलं आधी? काय बोलला? कुठे निघालो? अरे तो अंबरनाथला राहतो भावा. अच्छा पोचलाय बोल. चला येत आहे पोरं, आता बघू कसं काय. तर भावानं आता निघालोय. मी माझी गाडी इकडेच लावली आहे साईच्या बिल्डिंग मध्ये आणि आपण बसलो रिक्षा रे. बघा इथं मागे अजून एक जण आहे, दिसतंय ना? हा दिसते. आणि मी रिक्षात आलो होते. हे बघा रस्ते. हे सर्वात मोठा रिझन की मी लवकर गाडी कुठे बाहेर लवकर घेऊन जात नाही, ते पण अशा ठिकाणी ऑर्डरला वगैरे. मेला का मेला? जास्त झालं, ओव्हर ऍक्टिंग झाली ना. तर ओव्हर ऍक्टिंग झाली. निघालोय, त्या दोघांसाठी थांबलेलं, ते पण गेलेत पुढे. त्याच्याकडे स्कूटी आहे एकाकडे, मग सनत त्याच्या गाडीवरती बसला आधीच्या, मग तो निघालाय पुढं. आपण चाललोय मागून एकदम आरामात बोलते, आरामात. हा हे बघा आराम येऊ. व्ह्यू भारी आहे रे. असा रिअल मध्ये बघितलं तर नाही, असा फोन मधून बघितलं तर जरा तेच फोन मधून चांगला वाटतो जरा. हे बघ चला निघालो आपण, जाऊया स्पॉटला जाऊन भेटतो तुम्हाला.
मित्रांनो रस्ता बघा. तर हा रस्ता आम्ही ना पूर्ण 10-15 मिनिटं एकदम स्लो स्पीडनी म्हणजे होतो नॉर्मलनी त्या स्पीडने आम्ही गेलोय वरती खाली करत पुढं म्हणजे मागच्या साईडला. आणि तिकडे जाऊन सीन असा आहे तो रस्ता हा एक कंपनीतून जे आम्हाला आपल्याला लोकेशन पाठवलंय साखरपुड्याच्या स्पॉटचा. तो रस्ता हा कंपनीतून आणि त्या कंपनीवाल्यांनी भाई तिथं डायरेक्ट मध्ये भिंत बांधून ठेवली म्हणजे विषयच पॅक. आणि गुगल मॅपने आम्हाला इकडून रस्ता दाखवला आणि मी इथून रिक्षा घेऊन आलो. हे बघा इथं ऐक पडलो डान्सिंग आणि त्याच्यात आमचा कीबोर्डवाला अल्टरेल त्या भाईला बोललो की लोकेशन पाठव. त्याने फोन केला की त्याला विचारलं अरे तुम्ही कुठे. आम्ही इथं आलोय म्हणून आम्हाला या लोकेशन इथं पाठवलंय. तर तो बोलतो आम्ही पाण्याच्या टाकीच्या इथे आणि इथे. मी बोललो भाई मला माहिती नाही का आपण काय इथले राहणारे नाही. त्याला बोललो की तुझं लोकेशन पाठव कुठे आहे का इथे. चल इथं येते आय थिंक का मग त्याने लोकेशन पाठवायला बोललो मी त्याला. तर ते फोन ठेवला आम्ही तिथं ह्याच्यात आहे घाईमध्ये लेट तर झालं ते आपल्याला मजबूत घाईमध्ये. त्या शाण्याने मला हाय पाठवलाय व्हॉट्सअपला. त्याला बोलला अरे हाय काय बोललो हे पाठव लोकेशन. हे बघा आता परत आलो इथं मेन रोडला. आता त्याने लोकेशन पाठवलंय. आता काय माहिती त्यांनी मला त्याची गर्लफ्रेंड सांगितलं तर बोलतो तुझी लोकेशन पाठव. मेसेज मी बघितला नाही. आपण ब्लॉग शूट करतोय आता तर फोन वगैरे येतात त्यांचे. चला त्यांना पण कॉल बॅक करतो बघू आता कुठे आहेत ते. भेटू त्यांना आणि जाऊ स्पॉटला. बघा आपण आता कुठं पोहोचलोय. पोलिसांच्या गाड्या वगैरे तिथं पोहोचले. तुला आम्ही पळतो त्यांना बघून आणि तिकडेच घेऊन येतो आम्हाला. वृंदावन गार्डन यू कॅन सी इट. भारी रे. समजलं इथल्या पोलिसवाल्यांनी दिला मला शॉट. त्याला व्हिडिओ काढतो इथे भाई मैदान पण. आता हे तिघं आम्हाला भेटले चालतात. इथं ट्रेनिंग चालू आहे पोलिसांची. वाईड अँगल आहे म्हणून काय आपल्याला लांबचं एवढं दिसत नाही. हा दिसतंय बघा. अरे मजबूत लांबून आणले. तर आता भेटलेत ते पण आपल्याला. तो पण जा रहे एकदम करेक्ट दिशा में. काय बोलू आता. नाश्ता ना मागं काय मागायचं जंगलामध्ये घुसलो पुन्हा रस्ता पण झाला. काय अरे थांबलो नाही. आम्हाला कोणत्या त्या जंगलातून लोकेशन दाखवलं काय माहिती आणि पुढे जाऊन डायरेक्ट भिंती बांधले. रस्ताच बंद आहे. अक्षा भाऊ ओनर पण लेट येतोय. हा ओनर असून लेट येतो कॉलला. कॉल पण अँटिकवानी घेतो. एवढ्या पर्सनल काय रे भाई बरोबर की नाही. आधी तुझं काय म्हणणं आहे ओनरच्या बद्दल. बोलू शकतो रे तुम्ही. कट करून टाकल नाही सांगणार त्याला. आता हे मी टाकणार. आता हे टाकणार. वाटला कधी तर जायचंय. दुकानं पण दिसत लांब पण दुकानं नाही दिसत भाई. ताण लागले. तर आपण आलोय तर कुठल्या कोपच्यात गेलता. तू लोकेशन कुठला पाठवला. लोकेशन पाठवलं. अरे आम्ही आता तुला वाचता येत नाही ते. तुला वाचता येत नाही ते सापड दे. ह्या लोकांनी आम्हाला नंतर तेव्हा आता बोबडी वाढायला लागली. माझं डोकं सरकलंय. खोटं बोलला. अरे खोटं बोलायला नाही. ह्याने जो मला नंतर लोकेशन पाठवला ना. आता मी तो उभा इथलंच लोकेशन जाणार ना. ते काय अरे हे बघ इथं उभा आहेस ना ते बघ ते समोर तुला दिसतात का ते वेअरहाऊस वगैरे. आम्हाला तिथून मला आतमधून रस्ता दाखवत होता. पण रस्ता आहे असा. अरे हाय पण तो रस्ता बंद केलाय त्यांनी.
आम्हाला गुगल मॅप मधून तिकडून रस्ता दाखवला. आम्ही पुढपर्यंत येऊन मागे रिटर्न गेलेलो. कुठं आहे लोकेशन? काय कुठं वाजत इथंच? चला नाश्ता तर गाण्या नाश्ता. दुकान नाही जवळ. अरे हा ना यार, दुकानच नाही तिथं. कॉल लावत तुमच्या नेटवर्क नाही. इथंच आहे ना मग लोकेशन. चला घ्या मग सामान काढायला काय. तर भाई एकच मोठा भोका मला साहिल बोलला 2 घे. तरी मी साहिलला विचारलं दोन्ही छोटेच घेऊ का? मग तो बोलला छोटे घे म्हणून. चतुर्सिंग तुझा काय हा? नाही वर आहे, खाली नाही वर आहे तो. काय तारीख आहे? नाही भाई, पूर्ण दिवसाचं काम आहे. लोकेशन नाही माहिती, ग्रुप आमचं आहे. आज आहे, उद्या आहे, परवा आहे, 13 आहे, नरवा परवा करवा. चला इथं लोकेशनला पोहोचलं. आता घेतो सामान वगैरे काढायला. बघू कसं काय. इथं तर अजून काय कुत्रा मेलेला दिसत नाही मला. इथं मंदिर आहे, हे पण मंदिर आहे. गाली मात्र दे, व्हिडिओ चालू करायला जरा. जे पण घेशील 2 घे. सोबत दाखव ना जरा तुझ्या. खायला खायला काम कर. तर भावांनो, आज माझा शेवटचा दिवस आहे असं वाटतंय. मला आज माझा शेवटचा दिवस आहे जगायचा. गदा डायरेक्ट डोक्यात टाकून देईल. डेरी कुछ बोल नहीं सकते क्या? कॅमेरा चालू आहे. तुला काही तर व्ह्यू दाखवायला नाही आणलंय ना. असं बेस पुसले बोलतो. धर आता बोलतो पुस तुमचा ड्रम. तुमचं कसं पुसणार? मला काय, मी तो वाला ड्रम वाजवणार. तो एकदम स्वच्छ आणि नीट अँड क्लीन अँड निरमा पावडरने घातलेला आहे तो एकदम. गण्या ए, तू मोठा झाला का रे? हा हे बघ, ऐक हे बघ, दिसतंय ना? ए थांब 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 थांब. आता ड्रम पण ठेवता ना याला, जायला घाई वगैरे. हेल्मेट भारी. बिचारा कष्टाळू पोरगा. A few moments later.
भावांना पॅकअप झाला आपला पूर्ण. ते बघा तिकडं समोर रिक्षा आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळे पोरं चाललेत तिथं आता. तर विषय आता आपला असा झालाय, वाजवताना साहिल पण नव्हता आला, तो पण कामाला होता. त्याला ट्रॅफिक लागली वाटतं येताना. वाजवताना व्हिडिओज नाही काढायला भेटलेत. आत्ता मुश्किलने तो एंडच्या वेळेस आला तेव्हा त्याला दिली आहे थोडीफार व्हिडिओ काढले, आपण दाखवलंच आहे तुम्हाला. तर आता इथं पॅकअप झालं आहे. काय नाही, थोडंच वाजवलं तसं काय. 1-1.5 तासाचा फक्त कॉल होता आपला साखरपुड्याचा. सगळं पॅकअप चालू. तर चला सामान वगैरे भरून भेटतो तुम्हाला. तर भावांनो आता सामान वगैरे पॅक करून आपली रिक्षा तर गेली आहे. हे बघा इथं थंडीची तयारी चालू आहे पूर्ण. ह्याला इथं 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 चालू आहे, त्याची फालतूगिरी चालू आहे तिकडं. तर तुम्हाला माहितीच आहे आपल्याला, म्हणजे व्हिडिओ काढायला जास्त पोरगा वगैरे थंडी वाजते. ते तर माझं पण आहेच रे, आणलं पाहिलं होतं काहीतरी. तर चला हा ब्लॉग इथंच एंड करतो. आणि धन्यवाद हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल.